तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि याच्या कल्टीकट्टा या शोमध्ये मी तुमच्यासोबत आहे RJ स्वरा. आणि आता रेडिओ शुगरच्या क्लॉकमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेत. आज मी एक सुंदर अशी गोष्ट घेऊन तुमच्या भेटीला आली आहे, ती म्हणजे तुमच्या मनातला पाऊस. आपल्या मनातला पाऊस म्हणला की आपण तो छान मस्त असा काल्पनिक पाऊस रंगवलेला असतो, हो की नाही? कारण बाहेर तरी म्हणावा तितका पाऊस काही हल्ली पडत नाही आहे, पण काल्पनिक पावसामध्ये आपल्याला भिजायला खरंच आवडतं. आणि कधीकधी काही गोष्टी अशा असतात की त्या आपण खऱ्या-खुऱ्या पावसामध्ये काही अनुभव घेतलेले असतात. तर अशाच विषयावरती छान गप्पा मारण्यासाठी रेडिओच्या लिस्नर आहेत स्नेहल पाटील ताई आज रेडिओ शुगरमध्ये आलेल्या आहेत. तर त्यांच्याशी आज मी गप्पा मारणार आहे. तुम्ही आज रेडिओ शुगरमध्ये आलेला आहात, तर वेलकम. थँक्यू. अच्छा, तर तुमच्या मनातला पाऊस हा एक सुंदर असा टॉपिक आहे आणि याच्यावरती आपण गप्पा मारणार आहे. कसा आहे तुमच्या मनातला पाऊस? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. अच्छा, मला वेलकम. रेडिओ शुगरनी ते म्हणजे माझा एक्सपिरियन्स हे करण्यासाठी मला बोलवलं. हां, त्यामुळे वन्स अगेन थँक्यू. प्रत्येकाच्या मनात पावसाची संकल्पना वेगवेगळी असते. हो, म्हणजे कुणाचा सुखद असतो, कुणाचा दुःखद असतो. म्हणजे मला पाऊस कसा वाटला की मला माझ्या बालपणी वेगळा वाटला, तारुण्यात वेगळा वाटला आणि आता या एका मुलाची आई झाल्यानंतर पण वेगळा वाटतो. बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या कन्सेप्ट कशा वेगळ्या असतात. हो, मला लहानपणीचा पाऊस ना बालिश वाटायचा. म्हणजे मस्त ते भिजायचं, चिखलात जायचं, इव्हन ते डबकी असतात मी ते हे पण केलं, नाव कागदाची नाव करून हे केलं. हा पाऊस. नंतर थोडासा तारुण्यात आलं तर रोमॅन्टिक, थोडंसं फिल्मी वाटेल स्वरा. पण कसं व्हायचं की मला म्हणजे असं रोमॅन्टिक पाऊस म्हणजे कसं की तो ढगाळ वातावरण आहे, थोडेसेच पाऊस पडतोय आणि कुणीतरी गुलाबाचं फुल घेऊन पाय. अच्छा, तारुण्यात हा म्हणजे असा मला पाऊस वाटायचा. आणि आता ह्या सिच्युएशनला रिसेंट की हा मला एक जबाबदार वाटतो की इव्हन माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर अरे अचानक पाऊस आला, आज मी त्याला रेनकोट दिलेलं नाहीये, किंवा आज तो मला व्हायरल होईल का काही, त्याला अचानक पाऊस पडला. म्हणजे अशा कन्सेप्ट एज वाईज माझ्या डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या होऊन गेल्या. पण पाऊस हे सगळ्यांसाठीच म्हणजे भारी गोष्ट आहे की ही. बरोबर. उन्हाळा आणि हिवाळ्यापेक्षा पावसाळा हा सगळ्यांच्या जवळचा ऋतू असतो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये पावसाळा काय इम्पॉर्टंट आहे तर मला माझ्या स्कूलमध्ये मला शीतल म्हणून माझी एक फ्रेंड होती. 10th मध्ये असताना म्हणजे तिची काय बौद्धिक हे होती की तिनं 10th मध्ये असताना 2च लाईन्स मला फक्त तिच्या आठवतात की कोसळणाऱ्या पावसाकडे बघून नेहमीच मला एक प्रश्न पडतो, कोसळणाऱ्या पावसाकडे बघून नेहमीच मला एक प्रश्न पडतो, माझं एक ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो. वाव, किती सुंदर आहे. माझं एक ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो. मग कसं होतं स्वरा, ऍक्च्युअली वर्किंग वुमन मी. आपले राजाराम बापू साखर कारखाना आहे ना, तिथं बायो फर्टिलायझर लॅब मध्ये प्रोडक्शन मॅनेजर आहे, लॅब इन्चार्ज म्हणून मी तिथं काम करते. मग अचानक काय झालं की माझा बेबी 3 मंथचा असताना मला जॉईन करावं लागलं. त्या लाईन मला इथे रिलेट झाल्या. इथे म्हणजे कसं की मला ते कुठंतरी मनाला हे झालं की माझं बाळ मी ठेवून येतेय, 3 महिन्याचं बाळ, नॉट अ जोक. आणि माझं ठीक आहे मी रडते पण तो का रडतोय, म्हणजे असं व्हायचं मला. की इव्हन कसं व्हायचं की त्याच्या ज्या कृष्ण लीला असायच्या की माझ्या मुलाच्या म्हणजे तो रांगायचा, तो चालायचा, तो पहिला शब्द बोलायचा, हे मला संध्याकाळी कळायचं ग. बरोबर आहे. दिवसभरात त्यांनी काय काय केलं हे सगळं रात्री झोपायच्या वेळी. पण मला परत वाटायचं की कोसळणाऱ्या पावसाकडे बघून नेहमीच मला एक प्रश्न पडतो, माझं एक ठीक आहे मी माझ्या मुलासाठी म्हणजे मी रडतीये पण तो कोणासाठी रडतोय. म्हणजे आता संदीप खरे सलील कुलकर्णीची ती कविता आहे की दमलेल्या बाबाची कहाणी तुला. म्हणजे माझ्या बाबतीत हा किस्सा कसा झाला की माझा नील आई म्हणण्याआधी बाबा म्हणला. म्हणजे हे कसं झालं की तो सहवास तुमचा थोडासा कमी झाला, तुम्ही एकमेकांना वेळ दिला नाही त्यामुळे. पण छान आहे ना, आतापर्यंत आपण आई हा शब्द घेतला असं ऐकतो नेहमी, या वेळेला बाबा. म्हणजे मला ते कुठेतरी लिटरली बॅड फील झालं की मला कसं झालं की त्याचे बाबा बँकेत असतात, क्रेडिट मॅनेजर आहेत माझे मिस्टर अमोल पाटील, आणि मी प्रोडक्शन युनिट. नील कोविडच्या पिरियडमध्ये झाला, त्याच्या बाबांना वर्क फ्रॉम होम अलाव होतं. माझं प्रोडक्शनचं युनिट आहे, तिथे आपल्याला वर्क फ्रॉम होम अलाव नव्हतं. मग त्याचे बाबा त्याच्या सोबत राहिले आणि मी सकाळी 10ला बाहेर पडले, ती संध्याकाळी 6ला गेले. माझं हे कुठंतरी व्हायचं की मी रडते, माझं बाळ माझ्या सोबत नाहीये, पण तो राहायचा का आईला सोडून? आजी. मी देवाचे खूप आभार माने की माझं सासर खूप छान आहे.
म्हणजे सगळीच लोक खूप छान आहेत. त्यामुळे कसं की तो आजही मी आईनं विचारते, आई म्हणजे माझ्या सासूबाईंना विचारते की असं नाही ना आई की मी बाहेर पडते म्हणून माझ्या बाळाला माझं हे होणार नाही. मला भरून येतं लिटरली. बरोबर मला तो हा आहे ना, तर आई नेहमी सांगतात की अरे तुझंच आहे तो, तुला सोडून कुठं जाणार आहे का, फक्त तो आता त्याला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मी आजकाल काय ठरवते की आता तो छोट्या गटात आहे, जास्तीत जास्त वेळ देता येईल ना, दिवसभर देऊ शकत नाहीये मी. मग ते लाईन मला इथं का रिलेट होतात की मी माझ्या बाळासाठी किंवा ह्या फेजला मला वाटतं की म्हणजे लिटरली मला ह्या तुझा फोन झाल्यानंतर ह्या लाईन आठवल्या की म्हणजे मी माझ्या बाळासाठी रडतेय, पण तो कुणासाठी रडतो, एवढा धोधो पडतोय. बरोबर. हो, कधी कधी इतका प्रचंड कोसळतोय आणि आपल्याला कळतच नाही काय झालं. माझ्या बघितलं तर तोच होतं ना की कोसळणाऱ्या पावसाकडे बघून नेहमीच एक प्रश्न पडतोय की माझं एक ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतोय. म्हणजे ह्या लाईन मला त्या 10th मध्ये त्या मुली माझ्या मैत्रिणीनं केलेल्या. म्हणजे बघ ना तिची त्या वेळेला काय. बरोबर आहे, खूप छान तिचे पण शब्द होते. हा ना, बरोबर. आणि ते शब्द आपल्याला कुठं पण रिलेट करता येतात, इतकं सुंदर होतं ते, म्हणजे कोणत्या पण सिच्युएशन. हो. तर आता बघा, तुम्ही 3 टप्प्यातला पाऊस सध्या एन्जॉय केलेला आहे किंवा आता सुद्धा तुम्ही तो मस्त पाऊस अनुभवताय. तर हा पाऊस ना आपल्याला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती भेटत जातो. आता आपण जेव्हा शाळेत होतो तर तेव्हाचा पाऊस वेगळाच असतो नाही का, डबके पाण्याचे साठलेले असतात, त्याच्यामध्ये पाय आपण उडवत येत असतो घरी मस्त. तर कधी कधी असं होतं की शाळेमध्ये असताना आपली छत्रीच कुणीतरी चोरून नेली आहे किंवा कुठेतरी हरवली आहे किंवा वाऱ्याचा वेग वगैरे आपल्याला काही अंदाज नसतो आणि उलटी सुलटी होते छत्री आणि छत्रीच्या काड्या मोडतात. काय याच्याबद्दल सांगाल तुम्ही, काय आठवणी आहेत तुमच्या? स्कूल मधल्या जर विचारशील ना स्वरा, अशा काही नाही आहेत. फक्त एक होतं की मी क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय भवानीनगर मध्ये शिकले. मग तिथं कसं होतं की कौलारू होतं. ओके, मग त्यामुळे सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरवंट असायचे. मग असं लेक्चरला बसलं ना कधी पाऊस आणि सुरवंट पण खूप भारी. म्हणजे तो किस्सा. आणि सिन्सिअर फार स्टुडंट होते, पैसा किडा पण सारखा आपल्याला दिसतो त्यामुळे मग ते दररोज कुणाला तरी खाजवायचे. मग ते आमच्या म्हणजे प्रिन्सिपलनी काय केलेलं की तिथंच ते मखमल असते ना, ते मखमल लावली की हे म्हणजे लिटरली ते झाड पण लावलं होतं. म्हणजे हे आठवलं तरी आता मुलांना सांगायला होतं की आमच्याकडे असं होतं. हे काय बिल्डिंग मध्ये शिकलेले हे फार थोडंसं लहानपणीचं होतं. तर मला आठवतंय की म्हणजे मी पण शाळेत होते ना, तर तेव्हा माझी पिंक कलरची एक छत्री होती जी लहान मुलांना नाही का छोटीच मिळते. तर ती छत्री सुद्धा माझी हरवली होती आणि ती हरवली छत्री कशी काय माहिती नाही मला, पण मी विसरून पण आली असेल मे बी. त्यामुळे ती 2 दिवस कोणीच पाहिली नाही किंवा घेतली नाही, म्हणून ती एका मुलीनं, आमच्याच शाळेतल्या एका मुलीनं ती नेली. मग जेव्हा पाऊस आला ना तर तेव्हा तिच्या हातामध्ये मला ती छत्री दिसली. मग ओळखते आपली छत्री आपल्याला. मग मला असं होतं की आता या मुलीकडे जाऊन आपण विचारायचं कसं, म्हणजे ही छत्री माझी आहे किंवा काय. मग तेव्हा आजोबांनी ती छत्री ॲक्च्युली दिली होती, त्यामुळं त्या छत्रीबरोबरचं एक वेगळं अटॅचमेंट होती. मग आजोबांना सांगितलं की त्या मुलीच्या हातामध्ये जी छत्री आहे ती माझी छत्री आहे आणि तिनंच ती घेतली आहे. मग आजोबा थोडंसं आले, त्याच्यामध्ये पडले छत्री आणि त्या मुलीला समजावून सांगितलं. मग ती म्हणाली की नाही मी विकत आणली आहे वगैरे वगैरे. पण ती माझी छत्री थोडंसं वेगळी होती, युनिक होती, त्यामुळे ती लोकांना माहीत होती, ओळखून होती की ही छत्री माझीच आहे. मग असं थोडंसं झाल्यानंतर ती छत्री मला मिळाली. तर शाळेमध्ये असताना असं थोडासा माझा एक किस्सा होता. मग नंतर परत नाही का मोठे मोठे होत जातो आपण, तेव्हा पाऊस पण बदलतो, कॉन्सेप्ट बदलते. मग तुम्ही जसं मला सांगितलं की तारुण्यातला पाऊस तुमचा वेगळा होता, रोमॅन्टिक फिल्मी जरा होता. तर मग असं तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी कधी असा प्रयत्न केलाय मस्त रोमॅन्टिक पावसावरती, तर तुम्हाला डेटवर घेऊन गेलेत आणि छान मस्त पाऊस एन्जॉय केला? तू एका फुलाची गोष्ट करतेस, मला अख्खा गुच्छ मिळालंय. अच्छा, खूप भारी. म्हणजे त्या पिरियड मध्ये ते आणि म्हणजे छान भारी होत. त्या फिलिंग्स शेअर करता येत नाही. बरोबर. म्हणजे ते खूप छान दिसत. मला पावसाची एक आठवण म्हणजे काय की माझी स्टोरी काय आहे की माझं कोविड मध्ये लग्न झालं आणि मी माझ्या घरी, माहेरी ही लहान आहे त्यामुळं माहेरच्या लोकांना पण माझं लग्न थाटामाटात करायचं होतं आणि मिस्टर पण माझे लहान आहेत, त्यामुळे त्यांना पण तिकडे शेवटचं शुभ कार्य होतं की त्यांना लग्न होतं की त्यांना ते थाटामाटात करायचं होतं. आणि नंतर कोरोना आला, एंगेजमेंट झाली, कोरोना आला. 25 लोकात लग्न केलं आम्ही. बरं. म्हणजे काहीच नाही आहे, एवढं स्ट्रिक्ट कोविड तेव्हा होतं. मग त्यामुळे ते कुठंतरी राहिलेलं. मग नंतर काय केलं की बाबा ठीक आहे, मुलगा झाला तरी कोरोना होता
त्या कोविडच्या पिरियडमध्ये फार काही नाही करता आलं. आणि कसं असतं की लग्न एकदाच करायचं, त्यामुळं फार अशा कन्सेप्ट होत्या की हा असं करायचं तसं. हो, आपण काहीतरी छान ड्रीम पाहिलेलं असतं किंवा इमॅजिनेशन असतं की असं तसं. मुलांपेक्षा मुली फार ड्रीमी असतात की हे असं होईल. त्यामुळे ते कुठेतरी राहून गेलं होतं. पण नंतर मुलगा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, त्याचं बारसा पण खूप थाटामाटात करायचं. आणि अगो एप्रिलमध्ये बारशाची मुहूर्त ठरला तो, आणि त्याच्या आदल्या दिवशीच पाऊस पडला. अरे रे. मी संध्याकाळी पहाटेपासून परत पाऊस आला. दुसऱ्या दिवशी तर सगळी तयारी झालेली, सगळे पाहुणे सांगितलेले सगळे हे. मग पहाटेची तो उठला म्हणून मला जाग आली. मी लिटरल देवाजवळ गेले की 3 नंतर उद्या काय पडायचंय तू पड, पण आता नको प्लीज. सकाळी मुहूर्त होता 11चा, म्हणजे 3 पर्यंत तू काही पडू नकोस. आणि देवाला नमस्कार केला. आणि तुला सांगायचं म्हणजे कसं म्हणतात की एखादी गोष्ट आपण मागितली की पुरी काय ना जस्ट मी एवढंच मागितलेलं की जे अशी म्हणावी अशी काय हे झाली नाही ना, लग्न करायचं म्हणजे हे तरी व्हावं म्हणून. आणि नंतर मग 3 नंतर पाऊस चालू झाला. त्याच्या अगोदर सगळं फंक्शन झालं होतं. खूप छान. म्हणजे मी त्या दिवशी असं थँक्स म्हणले देवाला की पाऊस हा पाहिजेच ग. एप्रिल मे मधला पाऊस कसाही पडतो ना, काय म्हणतात अवकाळी पाऊस, तो कसाही जोरात येतो. नंतर 3 वाजल्यानंतर एवढा मोठा पाऊस चालू झाला की बरेच रिलेटिव्ह ते मंडप नसतो का त्याचे तो किस्सा माझ्या फॅमिलीमध्ये फेमस झाला की ह्याच्या वारसाला आपण ते धरून बसलो होतो. बरोबर आहे. तर अशा काही छान गमती जमती असतात म्हणजे पावसाळ्यातल्या. हा ना. आणि मग आत्ताचा हा पाऊस कसा तुम्ही एन्जॉय करताय? तुमचं ऑफिस असेल, मुलाची शाळा आहे, आणि मग कसं ते वातावरण तुम्ही एन्जॉय करताय? ओके, आता मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की पाऊस आला ना की माझे लग्नाच्या अगोदर माझे वडील मला फोन करायचे की अरे बाळ पाऊस चालू झालाय, 5:30ला माझं ऑफिस सुटायचं, पाऊस येत असेल तर तू थांब कुठेतरी, थांबलात की नंतर येतो. आणि त्याच्यानंतर सेम माझे म्हणजे लग्नानंतर सेम माझे दुसरे वडील म्हणजे माझे सासरे कैलासवासी शिवाजी भीमराव पाटील, भाऊंनी पण असं केलं. माझ्या सासऱ्यांना मी भाऊ म्हणायचे की पाऊस चालू झाला ना ते मला फोन करायचे की अगं स्नेहल पाऊस चालू झालाय, थांब, नाही तर तू म्हणजे उघडल्यानंतर येत, नाही तर मी तुला घ्यायला येतो. गेले 2 वर्ष झाले ते गेले, 2 वर्षापूर्वी. म्हणजे मी मिस करते की पाऊस आला की मला फोन काय येत नाही. बरोबर. आता ते सांगायला असं कोणीच नाहीये, आपली केअर करायला कोणी नाहीये की म्हणजे मिस्टरांचा फोन यायच्या अगोदर त्यांचा फोन यायचा. मग कुठून तरी वाटतं की माझी रिंग वाजेल. बरोबर आहे. मला भरून काय येतंय की त्यांनी मला कधी सून म्हणून ट्रीटच नाही केलं, एक मुलगी म्हणूनच ट्रीट केलं. म्हणजे ते आज कधी, आता 2 वर्षापासून 2 सीझन झाले ना पावसाळ्याचे, तरीही मला वाटतं की त्यांचा फोन नाही का मला आला. बरोबर. की म्हणजे ते मी मिस करते त्यांचा फोन. किंवा जर मी ऑफिस मधून गेले, मला कधी घ्यायला आले किंवा असं मस्त पाऊस पडतोय तर स्नेहलाच भजी करूया का. अच्छा, खूप भारी. म्हणजे ते मला त्यांचा सहवास फार कमी मिळाला. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली, 2 वर्ष त्यांचा सहवास मिळाला. पण त्या ह्याच्यात त्यांनी जे मला मेमोरीज दिल्या, म्हणजे एवढ्या आठवणी त्यांनी मला दिल्या की यादगार आहेत. त्याच्यासाठी मला कुठेतरी थोडंसं हे मी मिस करते त्यांना. अच्छा, तर मगाशी तुम्ही मला सांगितलं होतं की छान पाऊस म्हणलं की तुम्हाला कविता पण आवडते, कारण आमच्याकडे एक पाऊस कवितांची स्पर्धा झाली होती, त्यामध्ये तुमचं नाव होतं. तर अशा सुंदर कविता तुमच्या काही असतील तर मला प्लीज ऐकवाल? अशी जास्त अशी काही नाहीये, फार थोडं शेड्यूल बिझी असल्यामुळे लिहिता येत नाहीये, तरी पण एक छोटासा प्रयत्न करते. हो, नक्की. आज काहीतरी लिहावंसं वाटलं, आज काहीतरी लिहावंसं वाटलं, माहित नाही का, पण कोसळणाऱ्या पावसाकडे बघून लिहावंसं वाटलं. मनातलं काहीतरी कागदावर उतरवावंसं वाटलं, मनातलं काहीतरी कागदावर उतरवावंसं वाटलं, बरसणाऱ्या सरीप्रमाणे बरसावंसं वाटलं. पण आज मला काहीतरी लिहावंसं वाटलं, उगाचच पावसाकडे बघावंसं वाटलं, उगाचच पावसाकडे बघावंसं वाटलं, पडणाऱ्या पावसाकडे बघून वेडं व्हावंसं वाटलं. पण माहित नाही का, पण आज मला लिहावंसं वाटलं. खूप दिवसांनी निवांत राहावंसं वाटलं, खूप दिवसांनी निवांत राहावंसं वाटलं, आपलाच विचार आपण करावंसं वाटलं. पण आज मला काहीतरी लिहावंसं वाटलं. आयुष्यातील चढ उतार आठवावंसं वाटलं, आयुष्यातील चढ उतार आठवावंसं वाटलं, पावसासारखं कमी अधिक बरसावंसं वाटलं. पण काय माहित आज मला लिहावंसं वाटलं. आपलंच आपल्यात शोधावंसं वाटलं, आपलंच आपल्यात शोधावंसं वाटलं, शोधून परत पडणाऱ्या पावसात हरवावंसं वाटलं. पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं. पावसाचे थेंब उधळवावेसे वाटलं, पावसाचे थेंब उधळवावेसे वाटलं, आणि उधळलेल्या थेंबात चिंब भिजावंसं वाटलं. पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं. आयुष्याचं कोडं सोडवावंसं वाटलं,
आयुष्याचं कोडं सोडवावंसं वाटलं आणि सुटलेल्या कोड्यात परत पावसासारखं अडकावंसं वाटलं. पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं, मागचं सगळं आठवावंसं वाटलं, आणि आठवणींची आठवण काढून परत पहिला पाऊस आठवावंसं वाटलं. पण आज मला काहीतरी लिहावंसं वाटलं. खरंच माहित नाही ग का, पण कोसळणाऱ्या पावसाकडे बघून आज मला लिहावंसं वाटलं. तर खूप सुंदर आता तुम्ही ही छान कविता लिहिली आहे. तर मला सांगा की ही शब्दांची गुंफण जी आहे तर ती तुम्ही कशी करता, कसं सुचतं हे तुम्हाला? असं फार असं नाहीये लिहायला वेळ मिळत, फक्त वाचन. वाचन म्हणजे मला आवडतं वाचन करायला. मग त्याच्यातून थोडंफार हे होतं. आणि एक मनाली जाधव म्हणून माझी फ्रेंड होती, मनाली, आठवते ना कराडची? छान लिहिते कविता, पण छान भारी होती, खूप छान करते. म्हणजे असं तिला एक स्पेसिफिक काही दे, तिला असं वाटलेलं झाड दे, त्याच्यावर पण ती लिहू शकते. म्हणजे कुठंतरी ती प्रेरणा मला तिच्याकडून मिळाली होती की नॉट अ जोक लिहिणं म्हणजे बरोबर, त्याला वेळ द्यावा लागतो. क्रिएटिव्ह गोष्ट आहे ती. क्रिएटिव्ह आहे. मग त्यामुळे ती तेवढ्या ह्याच्यातून करतीये. म्हणजे फार, मग तिच्या थ्रू मला थोडंफार हे झालं होतं की मी इन्स्पायर झाले होते तिच्याकडे. हा बाबा फार नाही आहे, पण थोडं तरी आपण बरोबर थोडं तरी लिहू शकते. आणि ह्या शो मध्ये आज येण्याचं म्हणजे हे की आपल्या नेहमीच्या लिस्नर रुपाली पाटील आहेत ना, त्या माझ्या नंदूबाई आहेत. बरोबर. मग त्यामुळे त्यांनी फार असं हे केलेलं, अगं स्नेल तू जा तरी बघ, म्हणजे मोटिवेट त्यांनी केलं मला. म्हणजे नाही होत आहे, म्हणजे तुम्ही ठीक आहे, मला हे एवढ्या ह्याच्यातनं नाही होणार, बरोबर, तू जा तरी, फक्त गप्पा मारून यायचे. आणि तुझा दुपारी झाल्यानंतर वाटलं की गप्पा तर मारायचे आहेत, चला जाऊया. तरी पण येतानाच खूप दिवसांनी असं हे करायला लागले. कुठेतरी आता कसं वाटतंय मग, छान वाटतंय का? हो, असं वाटत नाहीये की आपण पहिल्यांदा भेटलोय. थँक्यू, एवढं छान आहे तुम्हाला. बरोबर. तर आता हे छान तुम्ही असे शब्दांची गुंफण केली आणि मस्त कविता तयार केली आहे. तर मला वाटतं की लास्ट 2 years झाले असतील, तर आपण पाऊस कविताची स्पर्धा घेतलेली, त्यामध्ये पण तुम्हाला उत्तेजनार्थ मिळाले. तर त्यावेळची कविता पण आम्हाला खरंच आवडली होती आणि असं वाटत होतं की कोणाला नेमकं बक्षीस द्यावं, कारण सगळेच लेखक होते आणि खूप छान अप्रतिम कविता होत्या. तर आता सध्या आपल्याकडं यावर्षी म्हणावा तेवढा काही पाऊस पडलेला नाहीये. तर मग आता जेव्हा जेव्हा आपल्याकडं पाऊस बरसतो तर तेव्हा तुम्हाला सुट्टी आहे, छान मस्त घरामध्ये आहात तुम्ही फॅमिलीसोबत, तर मग तो पाऊस तुम्ही घर बसल्या कसा एन्जॉय करताय, काय करता त्यावेळेला नेमकं? घर बसल्या म्हणतील तर रेसिपीज. वेळ नसतो. आता सुट्टी आहे, पाऊस पडतोय, मग गरम गरम भजी करायची किंवा असं छान क्रिस्पी काहीतरी बनवायचं जेणेकरून पावसाचा आस्वाद खाण्यातून घेता येईल. ओके. तर मग श्रावणातला पाऊस पण खूप भारी असतो नाही का, म्हणजे काय सांगाल? म्हणजे श्रावणातला पाऊस तर ग्रेटच असतो, कारण सगळीकडे हिरवळ असते. इव्हन आपले काय म्हणतात, आपले सगळे सण म्हणजे पूजा अर्चा सगळ्या ह्याच पिरियड मध्ये होऊन जातात. बरोबर. त्यामुळं ते श्रावणातल्या सगळ्यात श्रावणी सोमवार चालू होतात. मग हे सगळं. आणि श्रावणामध्ये अजून एक आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ऊन सावल्यांचा लपंडाव एक असतो. रिमझिम पाऊस पण तेव्हाच कधी कधी बरसत असतो, कोवळं ऊन पडलेलं असतं, खूप भारी वाटतं म्हणजे हे वातावरण. आणि ह्या वातावरणात म्हणजे कसं की मी ऑफिसला बाहेर पडते 9:30 वाजता, तर 9ला पाऊस चालू होतो. दिवसभर थांबतो जोपर्यंत मी ऑफिस. हो, ते तसंच असतं. घरी जायचं म्हणलं की आणि ऑफिसला जायचं म्हणलं की पाऊस नेमका पडतो. हे कुठेतरी त्यावेळेला मला असं फार हे होतं, पण मी एक शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे तू पडायचं थांबू नको असं कधी म्हणत नाही. बरोबर आहे, तो पडत राहावाच असं म्हणतो. पण कधी कधी एवढं असं होतं की काहीतरी फंक्शन आहे किंवा काय असं मस्त नटून तटून निघाली आणि पाऊस पडला. म्हणजे तरी मग ते हे होऊन जातं. नाहीतर ऑल डेला कसं होतं. आणि होता ग बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं होतं की हा सकाळी नसतो आणि मी बाहेर पडायला लागली ना 9-9:30 दरम्यान हा चालू होतो. आणि ऑफिसमध्ये पोहोचले ना 10 नंतर पूर्ण रिकामा. बरोबर आहे. जोपर्यंत पण निवारायला म्हणजे तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागत नाही पावसात भिजण्यासाठी. आणि आजकाल बघतेस तो आपण बाईकवरून असतो, त्यामुळे ते भले रेनकोट घातला तरी आपण भिजतोच ग. बरोबर आहे. ते पूर्ण ते म्हणजे त्यामुळे आजकाल असं मस्त जाऊन भिजायची गरजच नाही, आपोआपच भिजतो. 4 पावसाला शिव्या पण घालतो कधी कधी, काय आताच बाबा यायचं होतं तुला, असं होतं बरेचदा. खूप तास होत. त्यामुळे तो पाऊस. आणि असं कसं होतं की म्हणजे एकदम जोराचा असेल ना, रिमझिम पडत असला की त्याचे एवढं काही नाही, पण असा जोराचा असला की मग कुठेतरी मग गाडीवरून जात असताना इरिटेट होतं आपल्याला थोडं. बरोबर आहे.
मला स्वरा वाटते की महापूर कधी आलेला 2001 हो 2019ला. त्यावेळेला बघ एक पेपरमध्येच एक आर्टिकल होतं, म्हणजे एक लिखाण आलेलं, कोणाचं आहे मला माहित नाही, पण ते म्हणाला माझ्या भाऊ लिहिलं. अच्छा. आणि खूप मोठा महापूर होता तो. होय. त्यावेळेचं जस्ट मला तुला म्हणजे सांगावंच. बरोबर, नक्कीच. नदीचं पाणी जेव्हा पात्रातून बाहेर पडून स्वतःच्या घराच्या उमऱ्याला लागतं तेव्हा कळतं की महापूर म्हणजे नेमकं काय असतं. बघू किती छान लिहिलंय त्याने. जेव्हा स्वतः घर सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हायची वेळ येते तेव्हा कळतं की पूरग्रस्त म्हणजे नेमकं काय असतं. म्हणजे दुसऱ्याची दुःख इमॅजिन करणं सोपं असतं. म्हणजे आजकाल आपण काय करतो की आपली दुःख कुरवाळत बसतो, पण समोरच्याचं बघितलं ना की वाटतं अरे आपलं काहीच नाहीये, तरी पण आपण ते कुरवाळत बसतो. पुरात अडकलेल्या आपल्याला जेव्हा एखादी रेस्क्यू टीम वाचवते तेव्हा कळतं की NDRF म्हणजे काय असतं. एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा आपल्याला एखाद्याची वाट पाहावी लागते तेव्हा कळतं की अन्नछत्र म्हणजे नेमकं काय असतं. मोडून पडतं जेव्हा सारं काही, पण लढण्याची जिद्द कायम असते तेव्हा कळतं की कुसुमाग्रज यांची कणा ही कविता नेमकी काय होती. अच्छा. घरात बसून सोशल मीडियावर पुराचे अपडेट सगळेच टाकतात ग, पण जेव्हा स्वतः जाऊन तिथं मदत कार्यात आपण उभारतो तेव्हा कळतं की माणुसकीचा धर्म म्हणजे काय असतो. म्हणूनच म्हणतात ना ग, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. महापूर म्हणजे नेमकं काय असतं हे त्या ह्याच्यातून गेले त्यांनाच कळतं, त्या सिच्युएशन. म्हणजे का मला हे भावलं माहित नाही, पण ते कुठं तरी होतं की बरोबर ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळं हे म्हणजे फारच हाल होत म्हणजे झालेले ग लोकांचे. आपण कसं की आपण घरी बसून आपण ते फक्त बघत म्हणजे इव्हन आपण त्यातनं फेज नाही, म्हणजे ती सिच्युएशन आपण फेज नाही केलेली की लोकांना काय काय करावं लागलेलं त्यावेळी. बरोबर आहे. म्हणजे आता एकीकडे आपण तुमच्या मनातला पाऊस म्हणून छान मस्त रोमॅन्टिक गोष्टी किंवा छान आवडीच्या गोष्टींवरती बोलतोय, पण एक पाऊस असा सुद्धा असतो की तो आपल्याला एकतर धडा शिकवतो किंवा थोडासा रडवतो किंवा विचार करायला लावतो आपल्याला. तर असाही पाऊस आपण सगळ्यांनी म्हणजे पाहिलेला आहे 2019 मध्ये. अशा वेळेला म्हणजे देवाचे आभार मानावे लागतात की त्या फेज मध्ये आपण नाहीये ग. आपण एक दिवस घर सोडू शकत नाही. बरोबर आहे. आणि त्या लोकांची आयुष्याची जे काही पुंजी असती ते असतं ते सगळी सोडून जावं लागतं. आणि असं बरोबर आहे, सगळीकडूनच नुकसान होतं. वाट बघावी लागते की कुठून पाणी मिळेल मला, कुठून खायला मिळेल. बरोबर. कम्पेअर तू त्यांच्याशी कम्पेअर करता आपलं म्हणजे देवाने सुखी ठेवलंय आपल्याला असं. बरोबर. त्यामुळे आहे त्यात आजच्या मला एकही सांगायला आवडेल की आहे त्यात समाधान. बरोबर आहे. म्हणजे आपण कसं घर बसल्या खिडकीतून पाऊस एन्जॉय करू शकतो, पण ज्यांच्या डोक्यावरती आजही छत नाहीये तर ते लोक कसा त्यांचा पाऊस, त्यांच्यासाठी खरं तर तो पाऊस दुःखाची गोष्ट आहे की अरे पाऊस पडूच नाही कारण आमच्या डोक्यावरती छत नाहीये. त्यामुळे तोही पाऊस खरंच वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटायला येतो. म्हणजे इच अँड एव्हरी पर्सनचा पाऊस अनुभवायचा हे वेगळा आहे. बरोबर आहे. त्याच्या परीनं तो वेगळा असतो. हो नक्की. कधी कुणाचा हे असेल, पण ते कुठंतरी हे जे लिखाण ज्याचं कोणाचं असेल ते ग्रेटच असणार आहेत की ते महापुराबद्दल लिहिले. त्याचं मला थोडंसं हे झालं की म्हणजे वाचल्यानंतर लिटरली मला असं जाणवलं की म्हणलं काय हे, म्हणजे मी पण त्यातलीच एक आहे ना. हो बरोबर आहे. मी पूर्ण फेस केला. पण तुम्ही आता सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याची मुलगी आहे. बघा शेतामध्ये जरा जास्त पाऊस पडला तरी नुकसान होतं आणि पाऊस कमी पडला तरी पण आपलंच नुकसान होतं. त्यामुळं नाही म्हणलं तरी छोट्या मोठ्या गोष्टीतून आपल्याला पाऊस बरंच काही देतो पण आणि शिकवतो पण. असा हा सुंदर पाऊस आहे. आणि तर आता महापुराने पण आपल्याला बरेच दिवस दाखवले वाईट की कसे असतात आणि तेव्हा माणुसकी नेमकी कशी कामाला येते हे चित्र पण आपल्याला या पावसाच्या या पिरियडमध्ये पाहायला मिळतं. तर 2019 आपण पिरियड काही आठवायलाच नको कारण दुःखद आठवणी आहेत. त्यामुळं आपल्या मनातला किंवा तुमच्या मनातला पाऊस हा खूपच छान असणार आहे आणि तो आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती छानच भेटू देत याच मी शुभेच्छा देते. आणि आजच्या या सेगमेंटमध्ये मी निरोप घेते आहे आणि मला सांगा की स्नेहलताई तुम्ही जाता जाता या पावसाबद्दल काय सांगाल? जाता फक्त मी एवढंच म्हणेन की आकाशात ढग ढगात पाऊस, आकाशात ढग ढगात पाऊस, पावसात थेंब थेंबात पाणी, पावसात थेंब थेंबात पाणी, पाण्यात अश्रू अश्रूत मीठ, पाण्यात अश्रू अश्रूत मीठ, मिठात जखम जखमेत आपण, मिठात जखम जखमेत आपण, आपल्यात मी, माझ्यात तू आणि तुझ्यात मी. म्हणजे हे ऍक्च्युअली मिस्टरांना डेडिकेट केले. अच्छा. म्हणजे मी थँक्स टू माझ्या फॅमिलीला खूप हे म्हणते की मला हर एक सिच्युएशनला मी लग्नानंतर शिकले स्वरा
बरं. मी लग्नानंतर खूप साऱ्या एक्झाम दिल्या किंवा हे की ह्या मला सपोर्ट कुठून मिळाला की माझ्या फॅमिलीतून मिळाला. की आजकाल कसं होतं की 3 महिन्याचं बेबी नॉट अ जोक नाही सोडून आपण बाहेर जाणं किंवा हे जे मला आज बोलायला हे सगळी प्रेरणा देत असेल तर माझ्या सासूबाई त्या फक्त 4थी शिकलेत ग. म्हणजे कधीतरी वाटतं की मी MSc असून जे करू म्हणजे जे गट्स नाहीयेत किंवा जे माझ्याकडे संयम वगैरे नाहीये म्हणजे मला मी असं डोळे बंद करून म्हणते की ह्या सिच्युएशनला आई असतं तर त्यांनी काय केलं असतं की म्हणजे ती लोक ती पिढी नाही मिळणार परत. की म्हणजे मी माझ्या मुलाला ते संस्कार देऊ शकते की नाही मला माहित नाहीये. म्हणजे ती लोक का माझ्या फॅमिलीला मी सारखं का म्हणते की ती माझी ताकद आहेत ग. बरोबर. आज मी इथं बोलण्याची ताकद पण त्यांनीच दिली ना मला. हा तुझी हॉबीज आहेत, माझं फील्ड वेगळं आलं, हे वेगळं आलं, पण हा तुझा म्हणजे तू करू शकतेस. हा की तू करू शकते. म्हणजे तो कॉन्फिडन्स त्यांनी तुम्हाला दिलाय. हा आणि एक बाई म्हणजे लग्नानंतर कधी बाहेर पडू शकते जेव्हा तिचा फॅमिली सपोर्ट असेल तेव्हा. ती एकटी नाही ग. मनातून कितीही मला वाटलं मला हे करावं ते नाही ती करू शकेल. पण जेव्हा पाठीमागून जर सपोर्ट असेल की तू जे करतील ते म्हणजे तू छानच करणार आहेस. हा म्हणजे हा जो सपोर्ट असतो त्यामुळे आज मला घरी जायला जरी मीटिंग्स असतील किंवा अदर बाकीचे जे काम असतील घरी जायला मला तरी 9 वाजले तरी मला माझ्या लेकराची मला काळजी नाही वाटत. बरोबर. आणि काय एवढा लेट आलीस हे विचार अजिबात नाही आपल्याला. तेवढा विश्वास पण आहे की बाबा हा की इव्हन आता मी इकडे येणार तर अगोदर फोन करून सांगितले की आई मला थोडा वेळ होतोय यायला, मी अशाशी चालले म्हणून. ऑल द बेस्ट केलं त्यांनी. म्हणजे हे बळ कधी येऊ शकतं की मला आजच्या यंगस्टरना किंवा ज्या मुली बाहेर पडतात की त्यांना काय सांगायचंय की म्हणजे लिटरली एक आपण अशा गप्पा म्हणून मी तुला म्हणते की आजकाल कसं होतं की आम्ही दोघेच पाहिजे. ओके. दोघांवर संसार होत नाही. फॅमिली लागते मागे. जेव्हा तुम्हाला घर सोडून बाहेर नोकरी करायची तेव्हा घरात 4 माणसं पाहिजेत तुमच्या मदतीला. म्हणजे आज मला घरी जाऊन स्वयंपाक करायचं हे सुद्धा टेन्शन नाहीये ना. हो बरोबर. हा पळा उठा म्हणजे आजकाल कसं होतं ऑफिस मध्ये की पळायचं, स्वयंपाक करायचा, मुलाचा अभ्यास घ्यायचा, म्हणजे हे सगळं हे. पण जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीत राहतो किंवा हा सपोर्ट मिळतो अगं खूप मोठा सपोर्ट. मग त्यामुळे आजकालच्या मुलींना मला एकच आहे की तुम्ही बाई स्वतः पुरता विचार करू नका. बरोबर आहे. राहून जातं ते. मग त्यामुळे जे काय करायचं ते तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट नक्कीच. म्हणजे मी खरंच देवाचे आभार मानते की मला माझं माहेर पण प्रेमाचं मिळालं आणि सासर पण प्रेमाचं मिळालं. माझ्या सासूबाईंना आता आदर्श अहिल्यादेवी पुरस्कार मिळाला. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे त्या 4थी शिकलेल्या आहेत अगं. म्हणजे तुला आता कधीतरी योग आला ना मी भेटवेन किंवा मी त्यांना असं काय तुझं जर असेल ना महिला दिनाला की मी त्यांचं हे करेन की अरे काय यांच्यात हिडन टॅलेंट आहे. म्हणजे अगं नुसतं कष्टच करायचं. म्हणजे 4 वर्षात आमच्यात कधीही अशी क्रॉस झालं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की माझी दृष्टी लागेल की काय. म्हणजे फारदा कसं होतं की कधीतरी तू मेमे होतं ना, होत नाहीये किंवा झालं नाहीये, अजिबात झालेलं नाहीये. म्हणजे माझ्या खूप छान आहे ना मग रिलेशन. खूप छान आहे. म्हणजे त्याच मुळात दुखवत नाहीत ग मला. म्हणजे मी वर्किंग वुमन असताना मग मी का करेन त्यांच्यासाठी. आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे त्यांनी मला अनमोल हिरा दिलाय. त्यांच्या संस्कारात सेम माझे मिस्टर तसे आहेत. बरोबर आहे. आणि तुम्ही ते त्यांना डेडिकेट